नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की भास्कर जाधव, बुद्ध्यांक नसलेले भास्कर जाधव. आज देवेंद्र फडणवीस यांनी अ, विधानसभेमध्ये भाषण केलं. त्याच्यामध्ये त्यांनी अ, जे काही मिसिंग लिंकवर जो काय राडारोडा पडला होता किंवा जे काही झालं होतं त्याच्यावरचा हे क्लिअर केला. मला आठवतंय की न देवेंद्र फ अ, न संजय राऊत यांनी एका विधानामध्ये सांगितलं होतं की सगळा मिसिंग लिंक खचलेला आहे, कोसळलेला आहे. हे संजय राऊतांचं टी व्हीवर स्टेटमेंट आहे. यूट्यूबवर पण तुम्हाला सगळ्यांना कुठेही दिसेल ते. आता हे संजय राऊत किती खोटारडे आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आज मुख्यमंत्र्यांनी फार सुंदर सांगितलं. 1 कोटी खोटारडे झाल्यावर इतका मोठा खोटारडा जन्माला येतो. तो म्हणजे ते संजय राऊतांबद्दलच ते बोललेत ते हे. म्हणजे संजय राऊतांनी जे बोलले आणखीन त्याच्यानंतर जे काही झालं आणि मग आदित्य ठाकरे बोलले, सगळेजण त्या ह्याच्यावर काय काय बोलले किंवा सुप्रिया सुळेंनी सावध प्रतिक्रिया दिली. कारण त्यांना आता NDAमध्ये यायचं आहे. त्यामुळे त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आणि आत्ताच त्यांनी त्यांची मुलगीसुद्धा भाजपवाल्याला दिलेली आहे. त्यामुळे त्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. तर माझं हे म्हणणं आहे की हे सगळं देवेंद्र फडणवीसांना अ, बोलताना देवेंद्र फडणवीस बोलले तेव्हा त्याच्यात ते एक हेही बोलले की मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. आणि त्याच्यानंतर पुढे पुढे करणारे काय नसलेले निष्ठावान भास्कर जाधव ज्यांच्याकडे एक शिवसेनेचे आमदार सोडले तर त्यांच्याकडे कुठलंही पद नाही आहे काय. आणि ते शिवसेनेचे गटनेते पण वगैरे असं म्हटलं तरी तिथे आदित्य ठाकरे म्हटल्यावर यांना कुठे बोलायला स्कोपच नाही आहे. तर असे बुद्ध्यांक नसलेले जे भास्कर जाधव आहेत की जे कायम काहीतरी फालतू बरळतात, स्वतः तोंडावर पडतात. मागेसुद्धा त्यांनी उपसभापती असताना 12 आमदारांना त्यांनी हे केलं होतं, काय म्हणतात त्याला, 1 वर्षासाठी निलंबित केलं होतं. जे सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन भाजप केस जिंकलं. आणखीन हे उभाटालाही तोंडावर घेऊन पडले आणि स्वतः तर अगदी चिखलात माखले त्याच्यामध्ये. तर आज ते म्हणत होते की जेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षामध्ये होते आणि ते बोलत होते त्यावेळेस महाराष्ट्राची बदनामी होत नव्हती का? तर त्यावेळेस महाराष्ट्राची बदनामी होत नव्हती कारण महाराष्ट्राची बदनामी यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत होते. आणि त्यांनी जो पेन ड्राईव्ह आणखीन हे केलं, उलट त्यांनी महाराष्ट्राची आबरू राखली. देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षामध्ये असताना त्यांनी महाराष्ट्राची आबरू राखली की जो स्वैराचार, व्यभिचार, राजकीय व्यभिचार उद्धव ठाकरे करत होते तर किंवा महाभकास आघाडी, विकास नाही भकास आघाडी जी करत होती, आता हे महाभकास आहेत हे सिद्ध पण झालेलं आहे. काय जे करत होती ते कसं खोटं आहे काय. जो भकास करत होती तो किती चुकीचा की तो किती भकास करतायत ते. विकास न करता भकास करतायत हे दाखवून दिलं. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची आब राखली. एवढा बुद्ध्यांक त्या भास्कर जाधवांमध्ये नाही. काय बुद्धिहीन भास्कर जाधव आहेत. आणि भास्कर जाधवांनी ह्या गप्पा मारू नये कारण ते आधी शिवसेनेमध्ये होते, मग राष्ट्रवादीत गेले आणि परत शिवसेनेत आले. त्यांना आज तिथे जागा आहे कारण ते जिंकले, त्या 20 लोकांमध्ये ते जिंकले म्हणून. उद्या त्यांना एकनाथ शिंदेनी बोलवलं तर हे ठाकरेंना केव्हाच लाथ मारून पळून जातील ते एकनाथ शिंदेंकडे. एकनाथ शिंदे त्यांना घेत नाही आहेत कारण भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध आहे. नाहीतर हे गुवाहाटीलाच केव्हाच गेले असते. आणि कसं आहे की बाडगा तितका कडवा. आता हे डबल बाडगेत. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंची बाजू घेऊन तळी उचलायचे सगळे प्रयत्न करतात ते. काय त्या आणखीन पण ते तळी उचलली तरी ती काही मनापासून नसते ती. हे बुद्ध्यांक नसलेले भास्कर जाधव जे आहेत काय, यांनी आज जे काही स्टेटमेंट केलं की यांनी हे केलं कारण महाराष्ट्राची बदनामी उद्धव ठाकरे इतकी करत होते, जे शरद पवारांनी पण त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं. महाराष्ट्राची बदनामी उद्धव ठाकरे इतकी करत होते की ती सरळ करणं गरजेचंच होतं.
त्यांनी जो सचिन वाझे हाताशी धरून जे काही उद्योग त्या अंबानीच्या घरापाशी केले काय, त्यावेळेस ते सचिन वाझेला तुम्ही ओसामा बिन लादेन करू नका असं त्याचं विधानसभेमध्ये त्यांचं बोलणं आहे. हे सचिन वाझेला यांनी पाठीशी घातलं. यांनी सचिन वाझे यांचा माणूस आहे. सचिन वाझे भ्रष्टाचारी माणूस होता. त्याला काय म्हणतात, त्याला काढून टाकला होता आणि त्याला काढून टाकून सुद्धा त्यांनी परत हे मुख्यमंत्री झाल्यावर त्याला परत घेतला. हा सचिन वाझे. आज सचिन वाझे जेलमध्ये आहेत. काय त्यांचे पराक्रम सगळ्यांना माहिती आहेत. या उद्धव ठाकरेंनी आज त्या पेडणेकरबाईंना धरून काय 7,000 रुपये पर बॅग, 250 रुपयाची बॅग 7,500 रुपयाला विकत घेतली मोडद्यांची, डेड बॉडीजची. त्याच्यात त्यांनी पैसे ते कुठे त्यावेळेस हे बुद्ध्यांक शून्य भास्कर जाधव, त्यावेळेस त्यांना हे दिसलं नाही की हे महाराष्ट्राची आबरू घालवत आहेत म्हणून. त्या दिशा सालियान केसमध्ये त्यांनी जो काय FIR वगैरे झाला, जो या उद्धव ठाकरेंच्या चिरंजीवांचे प्रताप सध्या आपण ऐकतोय सगळे काय, तर त्यावेळेस हे बुद्ध्यांक नसलेल्या भास्कर जाधवांना ते दिसलं नाही की महाराष्ट्राची बदनामी होती आहे. देवेंद्र फडणवीस असं कधीच म्हणत नाहीत की महाराष्ट्र देवेंद्र म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे देवेंद्र, असं तर मग कधीच म्हणत नाहीत ते. हे तुमचेच कुकर्तृत्ववान, कर्तृत्व शून्य नाही, कुकर्तृत्ववान उद्धव ठाकरे काय यांनी जे काही दिवे लावले, यांनी जे कुकर्तृत्व केलं काय, याच्यामुळे महाराष्ट्र बदनाम होत होता. आणि त्यावेळेस तुम्हाला कारण तुम्ही बाडगे होतात, त्यामुळे बाडगे म्हटल्यावर तुम्ही तितकेच कडवे. त्यामुळे भास्कर जाधवांनी बोलताना एक विचार करून बोलायला पाहिजे. आज देवेंद्र फडणवीसांनी एक फार मोठा इशारा दिलेला आहे की पुढच्या 10 वर्षात या मिसिंग लिंकवर जे टीका करतायत हे नसणार आहेत, पण मिसिंग लिंक असणार आहे. आणखीन काय म्हणतात त्याला, एकनाथ शिंदे आणखीन देवेंद्र फडणवीसांचं नाव असणार आहे तिथे. तुमच्याच या मुख्यमंत्र्यांनी हा मिसिंग लिंक होऊ शकत नाही म्हणून 2 पानी कुकर्तृत्ववान मुख्यमंत्री तुमचे उद्धव ठाकरे यांनी 2 पानी पत्र लिहून 14 पॉईंट्समुळे मिसिंग लिंक होऊ शकत नाही लिहिलं होतं ना, त्यावेळेस महाराष्ट्र बदनाम होत नव्हता भास्कर जाधव. जरा बुद्ध्यांक सांभाळा तुम्ही, जरा अभ्यास करा, चांगली संगत ठेवा तर तुम्हाला, किंवा चांगले तुमचे काय म्हणतात त्याला PA ठेवा. अशी मुजोर मगरुरी ठेवू नकात तुम्ही. तो बुद्ध्यांक तर तुमचा नाहीच आहे काय, पण या मुजोर मगरुरीमुळे तुम्ही तुमचं नाव खराब करतात. उद्धव ठाकरेंचं नाव जेवढं खराब व्हायचं आहे तेवढंपेक्षा जास्त झालं आहे, आणखीन पण होणार आहे. त्याला तुम्ही कारणीभूत ठरू नकात. पण असंगाशी संघ म्हणून तुम्ही तुमचा बुद्ध्यांक कमी दाखवून तुमचं नाव खराब करून घेऊ नका. कारण उद्या परत तुम्हालाही निवडणुकीला उभं राहायचं आहे, तुमच्या मुलांनाही उभं राहायचं आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 10 वर्षात मिसिंग लिंकला जे नावं ठेवणारे आहेत हे नसणार आहेत. एवढंच लक्षात ठेवा. आज एवढंच. धन्यवाद.